नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ कृष्ण एकादशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लोकसभेला दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना करता येणार घरातूनच मतदान. ठाण्यातील शाळा डिजिटल. महानगरपालिकेच्या शाळांना आमदार संजय केळकरांकडून LED प्रोजेक्टर्स. आणि न्यायालयात प्रलंबित असणारी 30,510 प्रकरणं निकाली काढून ठाणे जिल्हा सलग 6व्यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40% अपंगत्व आणि 85 वर्षे वयावरील वृद्धांना घरातूनच मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगामार्फत 12D नमुना भरून घरूनच मतदान करता येणार आहे. मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे इच्छुक मतदारांनी 12D फॉर्म 5 दिवसात भरून द्यायचा आहे. त्यापैकी पात्र असलेल्या मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील. जिल्ह्यामध्ये 85 वर्षावरील 59,000 मतदार आहेत, जे मतदार त्यांच्या वृद्धत्व आणि अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत. त्यांच्याकरता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागचा निवडणूक आयोगाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31,186, महिला मतदारांची संख्या 27,819 असे 85 वर्षाहून अधिक वय असलेल्या मतदारांची एकूण संख्या 59,004 इतकी आहे, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे. आमदार संजय केळकर यांच्या निधीतून ठाणे महानगरपालिकेच्या शाळांना LED प्रोजेक्टर्स प्रदान करण्यात आले. याआधी खाजगी अनुदानित आणि पात्र शाळांना देखील डिजिटल करण्यात आलं असून मतदारसंघातील 100% शाळा डिजिटल करण्याचा आमदार संजय केळकर यांचा संकल्प आता पूर्ण झालाय. याबाबत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ राज्यात आघाडीवर असल्याचं बोललं जातं. डिजिटल शाळा या उपक्रमांतर्गत केळकर यांच्या निधीतून महानगरपालिकेच्या शाळांना LED प्रोजेक्टर वाटप करण्यात आल्यानं पालिकेच्या शाळा डिजिटल बनल्या आहेत. याआधी शहरातील मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि सिंधी माध्यमाच्या अनुदानित आणि पात्र शाळांना देखील संगणक आणि इतर साहित्य देऊन विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात आली आहे. आज इंटरनेटनं जग जास्तीत जास्त जवळ आलं आहे. अशा वेळी पालिकेच्या आणि खाजगी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकरता आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी देखील भरीव तरतूद केल्याचं केळकर म्हणाले. लॉकडाऊन काळात देखील केळकर यांनी शेकडो गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकरता स्मार्टफोनचं मोफत वाटप तसंच 3 महिन्यांचं नेट पॅक देखील मोबाईलवर उपलब्ध करून दिलं होतं. याशिवाय संस्कार या संस्थेच्या माध्यमातून 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता स्टडी क्लाउड ही मोफत शिक्षण प्रणाली सुरू केल्याचं, आजही त्यांचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना होत असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा परिषदेमार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील विभागीय मिनी सरस आणि जिल्हास्तरीय प्रदर्शन विक्री आयोजित करण्यात आली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलाय.
3 दिवसात तब्बल एकूण 17,53,000 रुपये नफा महिला बचत गटांना प्राप्त झाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिरोदे यांनी दिली। या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व सहाय्यक गटांना चांगला मोबदला मिळाला। या प्रदर्शनामध्ये मिनी सरस 50 स्टॉल, जिल्हा सरस 25 स्टॉल्स होते। खाद्यपदार्थ, मसाले, हळद, इंद्रायणी तांदूळ, ग्रामीण कलाकुसरीच्या विविध वस्तू, नागलीच्या कुकीज, नागली प्रीमिक्स, कडधान्य, डाळी, शाकाहारी, मांसाहारी मेजवानी आणि इतर विविध वस्तू या ठिकाणी उपलब्ध होत्या। न्यायालयात प्रलंबित असणारी 30,510 प्रकरणं निकाली काढून जिल्हा सलग 6व्यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतर्गत झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी 30,510 प्रकरणं निकाली काढण्यात आली असून जिल्हा आणि सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतींचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे जिल्हा महाराष्ट्रात सलग 6व्यांदा प्रथम क्रमांकावर आला आहे। या लोक अदालतीमध्ये सोशल मीडिया, व्हॉट्सअप कॉलचा वापर करून अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली। त्यामुळे पक्षकारांना प्रत्यक्ष न्यायालयात न येता लोक अदालतीमध्ये सहभागी होता आलं। या लोक अदालतीमध्ये 57,719 प्रलंबित प्रकरणं, 1,62,000 दावा दाखल पूर्व प्रकरणं असे एकूण 2,19,771 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यापैकी 30,510 प्रलंबित प्रकरणं आणि 21,229 दावा दाखल पूर्व प्रकरणं असे एकूण 51,739 प्रकरणं आपापसात तडजोडीनं निकाली काढण्यात आली आणि 1,79,08,06,000 एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली। 2023 मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 79,074 प्रकरणं तडजोडीनं निकाली झाली। मागील वर्षामध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचा आलेख पाहिला असता नागरिकांना राष्ट्रीय लोक अदालतीचं महत्त्व पटल्याचं प्रकर्षानं दिसून येतं। या वर्षातील या प्रथम राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 104 पॅनल्सद्वारे लोक अदालतमध्ये एकूण 30,510 प्रलंबित प्रकरणं आणि 21,229 दावा दाखल पूर्व प्रकरणं अशी एकूण 51,739 प्रकरणं आपापसात तडजोडीनं निकाली काढण्यात यश मिळालं। जिल्ह्यात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण 329 प्रकरणात तडजोड होऊन पीडितांना रक्कम 44,06,74,000 रुपये भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली। या प्रकरणापैकी ठाणे मुख्यालयातील पॅनलकडे एकूण 220 प्रकरणामध्ये तडजोड होऊन 22,25,39,000 एवढी नुकसान भरपाई पीडितांना मंजूर करण्यात आली। या पॅनलकडील आणखी एका प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून रुपये 75 लाख आणि एका मोटार अपघात दाव्यामध्ये श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे नुकसान भरपाई म्हणून रुपये 70 लाख इतके मंजूर करण्यात आले। एका वैवाहिक वाद प्रकरणात ज्यात याचिकाकर्ता पती अमेरिकेत वास्तव्यास असून याचिकाकर्त्यानं आभासी पद्धतीनं हजर राहून सुनावणीत भाग घेतला आणि पती पत्नीमध्ये यशस्वीरित्या समेट घडवून आणण्यात विशेष प्रयत्न करून दोन्ही पक्षकारांचे वैवाहिक वाद संपवून त्यांचं पुनर्मिलन केलं। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना। सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे। या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासूनच प्रयत्न करीत होते। राजन विचारे यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय। राजन विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदरपाडा अशा वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी केली। कापूरबावडी इथं होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा एकदा सुरू करण्याची त्यांनी मागणी केली आहे। ज्या ठिकाणी मेट्रोने खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी बॅरिकेड लावून ती जागा बंद करावी, प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, तसंच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड डीपी मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना त्यांनी केल्या आहेत। खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असं आश्वासन दिलं आहे। मेट्रो मार्ग क्रमांक 5 कापूरबावडी ठाणे ते भिवंडी याचं काम प्रगतीपथावर असून 84% काम पूर्ण झालंय। हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला ठाणे महानगरपालिकेनं रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांसाठी सर्व्हिस रोड तयार केले होते, पण घाटकोपरवरून येणारी कासारवडवली ठाणे मेट्रो 4चं काम सुरू झाल्यानंतर त्याचे पिलर हायवेवर येत असल्यानं हायवेवरील सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवरून फिरवली असल्यानं हजुरी, लुईसवाडी या परिसरातील नागरिकांना नितीन कंपनी सिग्नलवर जाण्याकरता हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागतोय। त्याचा त्रास तिथल्या राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना होतोय। या परिसरातील नागरिकांची स्वतःची वाहनं शहराच्या दिशेने जाण्याकरता नितीन सिग्नल पर्यंत किंवा 3 हातनाका सिग्नल पर्यंत पोहोचवण्यासाठी विरुद्ध दिशेचा वापर करावा लागतो। त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाहनं चालवावी लागतात। हे रोखण्यासाठी ज्ञानसदाना कॉलेज इथं केलेल्या भुयारी मार्गाच्या धर्तीवर लुईसवाडी ते धर्मवीर मार्ग 5 पाखाडी इथं नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी MMRDA आयुक्तांकडे केली आहे। डॉक्टर वाना बेडेकर व्यवस्थापन अभ्यास संस्था इथं ग्रंथालय आणि माहितीशास्त्र MLIP विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कोहा ओपन सोर्स लायब्ररी मॅनेजमेंट ग्रंथालय संगणक या प्रणालीवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। ही कार्यशाळा जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालय, वाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय आणि डॉक्टर वाना बेडेकर व्यवस्थापन अभ्यास संस्था ठाणे यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये जोशी बेडेकर महाविद्यालयाचे MLIPचे विद्यार्थी, मुंबई विद्यापीठामधील MLIPचे विद्यार्थी तसंच YCMOU MLIPचे विद्यार्थी उपस्थित होते। या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये कोहाची एकंदरीत पार्श्वभूमी, कोहाचा विकास कसा होत गेला आणि विद्या प्रसारक मंडळानं कोहा कधीपासून वापरायला सुरुवात केली याबाबत मार्गदर्शन सकाळच्या सत्रामध्ये ग्रंथपाल नारायण बारसे यांनी केलं। तसंच त्यानंतर कोहा या ग्रंथालय संगणक प्रणालीवर सविस्तर माहिती ग्रंथपाल संजय सपकाळ यांनी दिली। यामध्ये कोहातील विविध विभाग म्हणजेच कॅटलॉगिंग, सर्क्युलेटिंग, पॅट्रॉन, सिरियल, जर्नल्स अँड पिरियॉडिकल्स, रिपोर्ट्स, कोहा ॲडमिनिस्ट्रेशन या विविध विभागांची संपूर्ण माहिती त्याने विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्याकडून प्रात्यक्षिक देखील करून घेतलं। ग्रंथपाल कादंबरी मांजरेकर यांनी ग्रंथालयाचं कोहामधून वेब पेज म्हणजे ओपॅक या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जोशी बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष शिंदे, वाना बेंदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या विंदा मांजरमरकर तसेच प्रियम वदा जोशी या प्रसंगी उपस्थित होत्या।
ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निर्माण झालेल्या वाचनालय, महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा कोपरा हे उपक्रम आकाराला येत असतानाच चला वाचूया या मोहिमेला आणखीन एक नवीन प्रयोग करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आलं आहे। या वाचनालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला। या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकीरा यासारख्या कादंबऱ्या, खरे खुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी याच्यासह नटसम्राट, अग्निपंख, प्रकाशवाटा, एक होता कारवर इत्यादी पुस्तकं या वाचनालयात आहेत। त्यांच्या जोडीलाच सेपियन्स, ब्लॅक स्वॅन, इव्हॉन मस्क, इकेगाई इत्यादी इंग्रजी पुस्तकं देखील इथं वाचनासाठी उपलब्ध आहेत। आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतीक्षालयात हे वाचनालय सुरू करण्यात आलं आहे। या प्रतीक्षालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा। इथं बसून सगळी पुस्तकं वाचून होणार नाहीत, मात्र त्या पुस्तकांची ओळख होईल आणि मग त्यातूनच ते पुस्तक मिळवून संपूर्ण वाचण्याची ओढ लागू शकेल असा विचार हे वाचनालय सुरू करण्यामागे असल्याचं महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं। या वाचनालयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रतीक्षालयाच्या भिंतीवर आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेले सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या अक्षरशिल्पांच्या चित्रप्रतिमा विराजमान झाल्या आहेत। महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्यांमध्ये वाचन कोपरा तयार करण्यात येतोय। या उपक्रमाचा पहिला प्रयोग किसननगर इथल्या शाळा क्रमांक 23 मध्ये करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धरणं आंदोलन सुरू केलंय। वेतनवाढ, कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेणं, त्याचप्रमाणे त्यांना समान काम समान वेतन मिळावं, विमा संरक्षण मिळावं आणि 15 लाखांचा विमा मिळावा आणि 60 वर्षापर्यंत कामाची हमी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आज महावितरणच्या कार्यालयावर कंत्राटी कामगारांकडून हे आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी कामगारांच्या वेतनात 30% वाढ, रोजंदारीवर कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार योजना, भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना सामावून घेणं, त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया करावी या प्रमुख मागण्यांसाठी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी कल्याणमधील महावितरणच्या कार्यालयात बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। कृती समितीसोबत बैठका देखील घेतल्या जात नाहीयेत, ठोस निर्णय घेतला जात नाही। याच्या निषेधार्थ महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत आणि पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं सांगितलं आहे। आचारसंहिता लागण्या अगोदर विविध मतदारसंघातील विकास कामं व्हावीत यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली। तातडीनं सर्व कामं सुरू करू असं आश्वासन यावेळी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यांना दिलंय। पुढील आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे। अनेक महत्त्वाची कामं येत्या 2 दिवसात होणार आहेत। महानगरपालिका डबघाईला आली आहे अशा बातम्या पेरण्याचं काम विरोधक करत असून महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। सत्ताधारी या विरोधक हा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी कधीच पाहिला नाही। निधीबाबत या सरकारनं कधीही काहीही कमी पडू दिलं नाही। जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय। पालिका आयुक्त संजीव जयस्वाल जेव्हा होते तेव्हा आम्हाला निधी मिळाला नाही, तेवढा निधी जितेंद्र आव्हाड यांना मिळाला, तेव्हा ते मंत्री होते। आमच्यासारख्या आमदारांना कमी निधी आणि त्यांना मोठा निधी महापालिकेकडून मिळत होता। हे सर्व खोडसाळपणाचं आहे असं सरनाईक यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या बाबत निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ घेतील। ठाणे ही जागा शिवसेना की भारतीय जनता पक्ष लढवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। 22 जागांपैकी एक जागा ठाणे लोकसभा या जागेवर आमचा निश्चित दावा आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य आणि बंधनकारक असेल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकसभेला दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना करता येणार घरातूनच मतदान. ठाण्यातील शाळा डिजिटल. महानगरपालिकेच्या शाळांना आमदार संजय केळकरांकडून LED प्रोजेक्टर. आणि न्यायालयात प्रलंबित असणारी 30,510 प्रकरणं निकाली काढून ठाणे जिल्हा सलग 6व्यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.